मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी वीर संजय हळदकर। आज आपल्याकडे दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे। सध्या प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे प्लास्टिकचा कचरा एक मोठी समस्या बनली आहे। त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे। कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत। काही ठिकाणी हा कचरा जाळला जात आहे, त्यामुळे प्रदूषण वाढत आहे। अन्न पार्सलसाठी कॅरी बॅगचा वापर वाढत चालला आहे। शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ त्यातच टाकून फेकून दिल्यामुळे असे अन्नपदार्थ जनावरांच्या खातात, जनावरांच्या पोटात गेल्यामुळे अनेक आजार होत आहेत। सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटरीमध्ये प्लास्टिक फेकून दिल्या कारणास्तव पाणी साठून डासांची पैदास होत आहे, त्यामुळे रोगराई पसरत आहे। त्याचबरोबर पाण्याचे निरसन न झाल्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे। थर्माकोलचा वाढता वापर त्यामुळे प्रदूषण होतात। अशा अनेक प्रकारच्या समस्या प्लास्टिकमुळे निर्माण झाल्या आहेत। उपाय या समस्यांवर उपाय म्हणून आम्ही प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिकचा वापर करून घर निर्मिती केलेली आहे। त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर होतो, त्या प्रमाणात खर्चही कमी येतो। अनेक समारंभामध्ये प्लास्टिकचा पाणी बॉटल वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात, त्याचा वापर घर बांधण्यासाठी केलेला आहे। सध्याच्या वस्तू अल्प प्रमाणात व मुबलक प्रमाणात मिळतात। त्याचबरोबर प्लास्टिकचा पुनर्वापर होतो। प्लास्टिकपासून ग्लू निर्मिती करता येते, त्याचाही वापर या ठिकाणी होतो। मुख्य वैशिष्ट्ये: वेळेची बचत, पारंपरिक घराच्या वेळेची बचत होते, कमी खर्च, अल्प प्रमाणात घराची निर्मिती होते, वातावरणीय संरक्षण, उष्णतारोधक फॅब्रिकचा वापर केल्यामुळे ऋतूनुसार घरातील वातावरणात पर्यावरणपूरक राहते। पर्यावरणपूरक, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साधन निर्मिती आणि पर्यावरणाला पूरक। धन्यवाद।